तिकडे उल्हासनगर शहरात धक्कादायक प्रकार समोर आला। 21 वर्षीय तरुणावर 5 जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात गणेश वाघे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात राहणारा गणेश वाघे हा तरुण कॅम्प 5 मधील नेताजी चौक परिसरात गेला होता। अचानक 5 जणांनी त्याच्यावर हल्ला चढवत डोक्यावर जबर मारहाण केली आहे। तसंच हल्लेखोरांनी चाकू सुद्धा पोटात घुसवलाय। दरम्यान हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी जखमी झालेल्या युवकाच्या नातेवाईकांकडून करण्यात येते आहे। अमजद खान आपले प्रतिनिधी याविषयी अधिकची माहिती देत आहेत। अमजद, मयूर, अतिशय धक्कादायक प्रकार आहे। अंबरनाथ मधील शिवमंदिर परिसरात गणेश वाघे हा तरुण राहतो आणि काही कामानिमित्त गणेश वाघे हा उल्हासनगर मधील नेताजी चौक परिसरात आला असता त्याच्यावर 7 ते 8 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला, मारहाण केली आणि त्याच्या पोटात चाकू घुसवला। 20 ते 25 मिनिटं जो गणेश वाघे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता। नंतर स्थानिक जे लोक आहेत त्याला घेऊन हॉस्पिटलला पोहोचले आणि त्याच्यावर उपचार सुरू आहे। मात्र या प्रकरणात जिल्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली असली तरी काही दिवसापासून उल्हासनगर मध्ये अशा प्रकारचे जे टोळक्याकडून हल्ले सुरू आहेत आणि गुन्हेगारी वाढत चालली आहे असा नागरिकांचा आरोप आहे। पोलिसांनी या प्रकरणात आणि तसेच असे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। अमजद, हल्लेखोर कोण होते आणि नेमका हल्ला कशामुळे झालाय, काही प्राथमिक माहिती मिळू शकली आहे? मयूर, या संदर्भातली माहिती अजून समोर आलेली नाही, कारण की हल्लेखोर हे काही वाद होता यांच्या जीवनात सांगितलं जातं। मात्र एकही हल्लेखोराचं नाव नाही, कारण की जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांना देखील जे हल्लेखोर आहेत त्यांच्याबद्दल काही माहिती नसल्याची बाब समोर आली। सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे आणि पोलिसांचं म्हणणं आहे की काही लवकरच यांची नावे आणि यांना अटक करण्याची कारवाई करणार आहे। धन्यवाद अमजद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।